कोणाही पक्षाचा प्रतिनिधी असण्याच्या पहिले आशिष देशमुख हा शेतकरी आहे। शेतकरी आज अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मुख्यमंत्र्यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर कमिशनरांच्या माध्यमातून पाठवत आहे। अपेक्षा हीच आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत असलेला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी याला हेक्टरी अनुदान सरकारच्या तर्फे तातडीने मिळेल। पुष्कळशा शेतकऱ्यांना त्या निमित्ताने पीक विमाच्या असतील, कर्जमाफीच्या असतील, या सर्व अडचणीला सामोरे जात असताना शेतकऱ्यांकडून अपेक्षा तरी कोणाकडून करावी। शेवटी आई देखील रडल्याशिवाय दूध पाजत नाही। सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या ह्या सर्व मागण्या मान्य कराव्या असं त्यानिमित्ताने निवेदन आम्ही दिलेलं आहे। काय मागण्या, प्रमुख काही मागण्या? हेक्टरी अनुदान सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना धानाच्या धर्तीवर देण्यात यावं। मोठ्या प्रमाणामध्ये संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार होतं ते जर व्यापाराला जात असेल तर ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात त्या निमित्ताने यावं। कर्जमाफीच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी आहेत त्या सरकारने दूर करण्याच्या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घ्यावा। पीक विमा हा कुठंही शेतकऱ्यांना म्हणजे पूर्ण मिळत नाही आहे, त्या अनुषंगाने सर्व पीक विम्याच्या कंपन्यांना सरकारने ताकीद देऊन त्यांना ह्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सांगावं। साहेब, धानाकरता त्या लोकांनी 20,000 रुपये हेक्टर अनुदान दिलं। त्याच धर्तीवर शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीन काटोल नरखेड तालुक्यात डुबलं। त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना 20,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी ही आमची मागणी आहे। दुसरी मागणी अशी आमची की पीक विमासुद्धा शेतकऱ्यांना अजून मिळालेला नाही आहे। 25% पीक विमा मिळाला आणि तो 75% रक्कम अजून मिळावी ही आमची अपेक्षा आहे। कारण की ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांना 25% मिळाले, मग 75% रक्कम मिळायला काय अडचण आहे ही आमची मागणी आहे। तिसरा मुद्दा असा आहे की जिल्हा सहकारी बँकेचे जे पैसे आहेत त्यात 2 वेळा शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव झाला, 3 वेळा कर्जमाफी झाली, तरी शेतकऱ्यांचं कर्ज जे सुटले शेतकरी त्यांचे कर्जमाफी व्हावी ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकऱ्यांच्या मागणी आम्ही वापरत नाही अशा काळातलं पंपाचे बिल आम्हाला द्यावं लागते। आमचे पंप बंद असतात तरी बिल द्यावं लागते। आमचा पंप 3 हॉर्सपॉवरचा आहे तरी 5 HP आम्हाला बिल द्यावं लागते। हा अन्याय आम्ही कुठपर्यंत किती दिवस सहन करावा। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात या सरकारविषयी अतिशय रोष आहे आणि जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत देशही सुखी होणार नाही ही आमची